हाय, गेट रेडी विथ मी फॉर व्हॉल्कॉंग रिव्हर राफ्टिंग. तर मी हा शॉर्ट घालणारी आहे आणि हा टॉप घालणारी आहे. कारण रिव्हर राफ्टिंग मध्ये गेल्यानंतर आपले कॉस्ट्युम्स वगैरे भिजतात, त्याच्यामुळे मी शॉर्ट घालणारी आहे. सो हा आहे आउटफिट डन. आता आहे मेकअपची बारी. सो मेकअप मी जास्त नाही करणार कारण की आपण रिव्हर राफ्टिंगसाठी चाललो. सो वॉटर सगळी फेसवरती पडेल म्हणून खूप मिनिमल मेकअप करणारी आहे. तर आधी फेस मॉइश्चराईज करून घेते. मॉइश्चराईज करावं लागते कारण की इकडं थंडी आहे, तर मॉइश्चरायझरची गरज आहे. सो जल्दबाजीमध्ये करत आहे कारण की टाइम झालेला आहे आणि मला थोडं लवकर लवकर करावं लागते. ऊन नाही आहे बाहेर, थंडी आहे, तरी मी सनस्क्रीन लावत आहे. कारण सनस्क्रीन येते एक ग्लो पण येते त्याच्यामुळे. कन्सिलर लावत आहे कारण खूप पिंपल्स वगैरे आले यार. मी कुठे तर बाहेर चालले आणि मला पिंपल्स नाही आले असं होऊच नाही शकत. खूप जास्तच झाले. मला एवढे होतच नाही, अचानक एवढे जास्त का आले काय माहिती. सो 2 मिनिटं हे सेटल होऊ देते की काय म्हणतात, लिप बाम नाही, लिपस्टिक पण लावू शकते. चल लिपस्टिकच लावते कारण जास्त मेकअप करत नाहीये, तर आधी थोडा आधी लिप बाम लावते. लिपस्टिक पण लावणारी आहे पण थोडं मॉइश्चराईज होऊ दे म्हणून लिप बाम लावते. मस्कारा, मला मस्कारा लावायला आवडते म्हणून मस्कारा लावते. जास्त नाही लावत कारण माझे आयलॅशेस चांगले आहेत, सो मला जास्त लावायची गरज पडत नाही. That's it. आणि मी तोंडी असं नाही केलं. लिप बाम लावले ते पुसून घेते आणि लिप. बेसिकली तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये हेच लिप लायनर दिसणार कारण की माझ्याकडे एकच लिप लायनर आहे आणि जे की मला चांगला वाटतं आणि मी कॅमेरामध्ये बघून करत आहे व्हिडिओ. सो काही प्रॉपर दिसत नाही आहे मला. गडबडमध्ये पण मेकअप करायचा आहे. स्पेशली ह्या ट्रिपसाठी मेकअप घेतले मी. आता सो डन, लिपस्टिक डन झाली. आता कन्सिलरला ब्लेंड करून घेते. खूप पिंपल्स झाले यार, एवढे तर मला आतापर्यंत कधीच आले नव्हते. फक्त टॅप टॅप करत आहे. ओके, दॅट्स इट. थोडं इकडं डार्क आहे बट मागे खूपच फैलून ठेवलेला आहे रूम, म्हणून मी रूम नाही दाखवत आहे. आणि हा असा थोडा असा दिसत आहे. ठीक आहे, ओके. फक्त पावडरने सेट करून घेते, बाकी काय फाउंडेशनची गरज नाही. सो मी तर मेकअपमध्ये लागले आणि माझा हसबंड पॅकिंगमध्ये. हेल्प करावं लागते ना, जेव्हा बायको सुंदर सुंदर रेडी होते तर हस्बंडने हेल्प करायला पाहिजे नाही का. तुम्हाला हस्बंड पॅकिंग करत आहे सगळं, माझं तर खूपच जास्त इकडं तिकडं पडलेलं आहे. तरी ठीक आहे, माझा हस्बंड करतो सगळा काम. ओके, तर माझा मेकअप कम्प्लीट झालेला आहे. आता हेअरची बारी. हेअर थोडं वेट आहेत बट ठीक आहे, बघू काय करू शकते. आता ॲक्सेसरीज काय घालणार मी, काय घालू दाखवते एक मिनिट. तर मी हा हा राऊंडवाले इयरिंग्स घालणार आहे आणि हा कडा. हा एकदम मिनिमलचा लॉकेट घालणारी आहे. वाव, मस्त दिसत आहे. सो
रिंगची बारी आहे. रिंगमध्ये काय घालू? तू माझ्याकडे 2 रिंग्सचं ऑप्शन आहे, तर मी ऑलमोस्ट सगळे मी गोल्ड कलरचे घातले, तर मी हे पण आता गोल्ड कलरचंच घालणार, रिंग पण. वाव, मस्त असेल. लाईट ब्लश पण लावणारी आहे. हे मी फर्स्ट टाइम ट्राय करत आहे असा ब्लश, मी आधी यूज केलं नाही. ठीक आहे, लाईट लावून बघणार. हां, डार्क नाही झालं ना. सो दिस इज माय लुक. हेअर मी लीवच करणारी आहे, कारण माझे अजून हेअर ड्राय नाही झालेलं, आणि आम्ही हेअर ड्रायर विसरला. दिस इज माय ओव्हरऑल लुक रिव्हर राफ्टिंगसाठी.